प्रत्यक्ष कामाच्या जागी जाऊन पिंपळे गुरव दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीनं 1 मे कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपेक्षित कष्टकरी कामगारांचा त्यांच्या कामाच्या जागी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या जयश्री म्हस्के ऊन पाऊस थंडीत देखील रोज वृत्तपत्र विक्री करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राऊबाई बिराजदार, पोटासाठी हातगाडीवर केळी विकणाऱ्या अनिता जयस्वाल, पिंपळे गुरव स्मशानभूमीत काम करणारे कामगार विठ्ठल देवकर या कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी जाऊन मानवी दिलासा पुरस्कार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, साडी चोळी, पोशाख तसेच संस्थेच्या वतीनं रोख अर्थसहाय्य देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यावेळी म्हणाले की मानवी दिलासा पुरस्कार दोन्ही संस्थेच्या वतीनं प्रथमच शहरात देण्यात येत आहे। विशेष बाब म्हणजे या उपक्रमासाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नाहीत तर संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते अशा उपेक्षित घटकातील कामगारांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले। प्रतिवर्षी दोन्ही संस्थांच्या वतीनं मानवी दिलासा पुरस्कार देण्यात येतील। या प्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, जयश्री गुमास्ते, मीना करंजावणे, आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, अशोक महाराज गोरे, तानाजी एकोंडे, नंदकुमार कांबळे, अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, संजय गमे, निलेश भोसले, हनुमंत पंडित, विनोद कांबळे, दीपा कराडे, पवन रंधे, कविता भोयर यांची उपस्थिती होती। 1 मे कामगार दिनानिमित्त दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या दोन्ही संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव सांगवी या पिंपरी चिंचवडमधल्या परिसरामध्ये मानवी दिलासा पुरस्कार देण्याचं काम या दोन्ही संस्थेने केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये उपेक्षित कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन यथोचित असा सन्मान केलेला आहे। उदाहरणार्थ, घंटागाडीवर काम करणारी, स्वच्छता मोहीम राबवणारी एक महिला, त्याच्यानंतर हातगाडीवर केळी विकणारी एक महिला, त्याचबरोबर वृत्तपत्र ऊन, थंडी, पाऊस, वारा हे न पाहता कायमस्वरूपी विकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्या त्या बाई, आणि त्याचबरोबर चौथा एक पुरस्कार म्हणजे स्मशानभूमीत आम्ही स्वतः गेलो आणि स्मशानभूमीत सुद्धा जाऊन त्या कामगाराचा यथोचित सन्मान केलेला आहे। तर याचा आम्हाला खूप आनंद वाटतो। शामराव साळुंके यांनी आभार मानले। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे।